पार्ट मध्ये स्वागत आहे तुमचं आणि माझं पूर्ण गुलालाचा चेहरा आणि केस बघू शकता गाईज. मला वाटतं केलर केस करायला हवेत, अशी भारी वाटतात. मग दर्शन वगैरे करतोय आणि महाराज पूर्ण आतमध्ये राऊंड वगैरे मारून सगळं दर्शन घेतलं. मग शेवटी विशाल सर सोबत गेलतो म्हणल्यावर त्यांना मग थोडं घ्यावं लागेल ब्लॉग मध्ये, कारण ते पण आहेत माझ्यासोबत, हे लक्षात नाही गेलं माझ्या. मग काय दर्शन वगैरे केलं. त्यांचा मित्र होता एक सोडावाला, काहीतरी सोडा पण पिलो आम्ही. मग डायरेक्ट निघावं म्हणलं. तर जेवणाची सोय पण होती, पण जेवणाच्या आधी मला फोन आला विजयचा, कारण आम्ही चाललोय बाहेर. घरी येऊन आंघोळ वगैरे केली, कारण चाललोय आम्ही घाटावर एका दर्शन करायला. ते पण तुम्हाला कळेल लवकरच कोणते कुठं काय चालू आहे, मोठ्या ब्लॉग मध्ये कळेल. तर आम्ही काय खातोय गाईज बघू शकता. पार म्हणजे डायटिंगची तर पार वाट लावतोय. वडापाव, समोसा, काय गोष्ट सगळ्या जेवढा इन्क्लूड होतं तेवढं सगळं खाल्ले आम्ही. विजय भाऊ काय करू शकताय. माझा थोडा वाद झालता त्यामुळे ठीक आहे, पण चला आज मी निघलोय डायरेक्ट घाटाकडे जायला वरी. तर तुम्हाला वर गेला दर्शन दाखवते कुठे आहेत आणि काय आहे. तर मला नशिबान जागा जर कळाल तर तुम्हाला चांगली गोष्ट आहे, पण ही जागा मी सांगणार नाही कुठे आहे आणि काय आहे. मग काय मी इथं आलोय पहिल्यांदा लाईफमध्ये आणि कमीत कमी 35-40 किलोमीटर आहे सासवड पासून. तर काय तुम्ही नक्की हा रील काढत होता, मला काय अंदाज कळाला नाही. मग आपण म्हणलं ट्राय करावं. आणि विजयची मी रील इंस्टावर बघितलेली आहे, तुम्हाला बघायचं. डॅट किलर काहीतरी विजयची आयडिया आहे. डॅट किलर नाही ती मी पबजी आयडिया आहे. चुकून वेगवेगळं बोललो. मग घरी आलो ना तर गाडीमध्ये काय झालं बघू शकता. कोणीतरी दगड टाकले, ते पेट्रोल टाकत येतच. काय नशीब म्हणजे घाण विषय चालतो त्याला. मग जिमला काय सुट्टी होती आज, जिमला काय गेलो नाही मी. भेटूया आपल्या ब्लॉग मध्ये.